उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार आणि शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपण काल जो म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये लबाडाने जो निकाल दिला, लबाडाने नाही, लवादाने जो निकाल दिला त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. सुप्रीम कोर्टाकडनं आशा आहेच, ती एक शेवटची आशा असं मानलं तरी सर्वोच्च न्यायालय जे आहे या देशामधल्या लोकशाहीचा मूलभूत घटक तो जनता, त्या न्यायालयात आज आम्ही आलेलो आहोत. कारण देशामध्ये मतदार हा सरकार ठरवत असतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की कदाचित जगामध्ये आपला एकमेव किंवा फार कमी देश असे आहेत की ज्यांनी जनतेने संविधान जनतेच्या चरणी अर्पण केलेलं आहे. म्हणजेच काय की सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे. मला कल्पना ही काही जाहीर सभा नाही. बरंचसं जे काही सांगायचं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. हा सूर्य, हा जयेंद्रथ, आता तरी निकाल मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर संजय राऊत, आपण जे बोललात, पुरावा 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 की गाढावा, माझं तर आव्हान आहे, नार्वेकरांनी, मिंध्यांनी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं. पोलीस प्रोटेक्शन नाही, मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत. तसंच मिंध्यांनी यावं, नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची. आणि मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा, गाढवा का कोणाला तुडवावा. माझी तयारी आहे, माझ्यात हिम्मत आहे. आणि शिवसेना जर का तुम्ही त्यांना विकली असाल, ती म्हणजे काही विकाऊ वस्तू नाहीये. मग एवढं तुम्ही केल्यानंतर सुद्धा आज तर इकडे शिवसैनिक आहेतच, पण जिथे जिथे जातो ते सगळे लाखो जनता शिवसैनिक माझ्यासोबत कसे. आणि आज मी असं ऐकलं, म्हणजे कालच ऐकलं, आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि मिंदे गट उच्च न्यायालयात गेला. म्हणजे तिकडे पण टाइमपास करायचा आहे. असीमजी तुम्ही सांगितलं, खरं म्हणजे तुम्हाला आणि रोहितजी तुम्हाला खास धन्यवाद देतो की आपण आलात आणि अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलं. मुळामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून आपल्या अध्यक्ष महोदयांवरती दिला होता. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पात्र अपात्र ठरवा. त्यांनी ठरवलंच नाही. आता मिंदे हायकोर्टात गेले की आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही. मग त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती एक प्रकारे नाराजीच व्यक्त केलेली आहे. मग मी असं म्हणतो, दुसरे का आव्हान त्यांना देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही, आम्हालाही नाही. तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे. राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा. आणि मिंद्यांना सांगतो, अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाना, मी तुम्हाला पाठिंबा देतो. आज जाहीर करतो पाठिंबा. हाकला यायला कशाला साडे करता.